हात या अरे एकच वादा एकच वादा एकच वादा एकच वादा एकच वादा 1 2 3 4 सत्या दादाचा माया सुरे फॉर्म भरून घ्या. मम्मी साहेबांचा अरे मम्मी साहेबांचा अरे मम्मी साहेबांचा येऊन येऊन येणार कोण एकच वादा. थांबा 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 थांबा. सत्या दादा ओळखलं का मला? अरे मी शाहूपुरीचा रोहन. अरे तुम्हाला कॉलेजमध्ये मदत केली होती फी भरून. आणि सत्या तुला आठवतंय का? अरे माझ्या हॉस्टेलचं काम तू तर केलं होतं. अच्छा, बाकी कसं चाललंय तुमचा अभ्यास? आता काही अडचण नाही ना? नाही, अडचण तर अजिबात नाही आम्हाला कुणाला. आणि अभ्यास पण मस्त चालू आहे. मग तुम्ही अभ्यास सोडून इकडे कशाला आलाय? अरे सत्या दादा, आम्हाला ना तू निवडणुकीला उभं राहिलास ना याचा लय आनंद झालाय बघ. मग आम्ही म्हटलं की तुझ्या प्रचारासाठी आम्हाला यावंच लागेल. हे बघा, धन्यवाद. तुम्ही एवढी जाणीव ठेवून माझ्यासाठी इथपर्यंत आला. पण आता माझं ऐका, ह्याच्यात अजिबात पडू नका. अभ्यासाकडे लक्ष द्या. आता माझा अर्ज भरून बी झालाय ना, तेव्हा तुम्ही जाऊ शकता. आणि काय अडचण आली तर मला फोन करा. मी नसलो तर बलमा आहेच, बलमाला फोन करा. आणि हा, हे घ्या, जाताना सगळेजण नाश्ता करून जा. असं त्याचा नको, याची काय गरज नाही. ठेवतो. अरे गरज कशी काय नाही? सयाजी मुकदम फॉर्म भरून घ्या. मुकदम साहेबांचा जमत रे तुला मम्मीशी एवढं खोटं बोलायला? माझ्या तोंडावर म्हणला होतास ना का मम्मी तुला जिंकून द्यायला उभा राहिलोय म्हणून मी? मग तुला सपोर्ट करायला पैसे देऊन ही पोरं कशाला बोलवलीस तू? बोल की, आता का दात बसली तुझी? मम्मी, अगं ही पोरं इथं कशा आली ते मला माहित बी नाही. तुला जर माहित नाही तर मग तू पैसे कसं काय देत होतास त्या पोरासने? अगं मम्मी, ती पोरं एवढी माझी मदतीची जाणीव ठेवून इथपर्यंत आली, ते बी उन्हाचं. मग त्यांना नाश्त्यासाठी पैसे दिले तर काय बिघडलं? मम्मी, काय राव, काय बोलायचं तुम्हाला? अहो, राजकारण आज कुठल्या दिशेने चाललं ते बघून मला टेन्शन येतो. सत्यजित राव, काय भारी राजकारण खेळत तुम्ही. वा, पण ते स्वतःच्या आईशी? अरे अरे अरे, बिचारे मम्मी साहेब. राजकारण, एकच कारण, राजकारण. वाघमारे, बलमा, तुम्ही दोघांनी मला खरं खरं सांगायचं, नक्की कुणाचं डोकं होतं याच्या मागं? बलमा, काय विचारतोय मी? नाही, मला काय माहित नाही. माहित नाही तुला? माहित नाही? सत्या, मीच बोलवले सगळ्यांना. बलमाकडनं मी नंबर घेतले सगळ्यांचे आणि यायला सांगितलं सगळ्यांना. अहो, पण काय गरज होती? मी कालच तुम्हाला सगळं समजावून सांगितलं होतं ना, तरी मी तेच केलं तुम्ही. आणि बलमा, तुला अक्कल नाही? या वाघमारे काय ऐकत आहे? तू कशाला मदत केलीस त्यांची? तू नाही म्हणायचं ना सरळ. तुमच्या दोघांमुळे मम्मी माझ्यावर चिडल्या. तिला वाटतं की मी पोरांना बोलवलंय, ते मी पैसे देऊन. वाघमारे, मी ना तुम्हाला शेवटचं सांगतो, परत जर काय असं झालं तर मी निवडणुकीतनं सरळ माघार घेईन. झाला बाबा एकदाचा फॉर्म भरून, है ना? आता इलेक्शन म्हणलं की दौरे आले, गाठीभेटी आल्या, वेगवेगळ्या कार्यक्रमांना जावं लागेल.
त्यासाठी नवीन कुर्ते लागतील ना. मी एक काम करते, आपल्या लग्नाच्या आहेरात असतील, मी बघते. सत्या, हे बघ, तुला कुठला आवडला? एक काम करते, सगळे इस्त्री करून ठेवते, नंतर बघू कुठला घालायचा. हा बघ, हा कसा वाटतो तुला? उद्या बघ. बघू नये, माझं ऐकायचं, हाच घालायचा उद्या. काय ऐकायचं तुमचं बे वाघमारे? काय ऐकायचं? तुम्ही ऐकता का माझं? वाघमारे, मी तुम्हाला किती वेळा सांगितलं होतं की मम्मी निवडून यावी म्हणून मी निवडणुकीला उभा आहे. मला कुठलाच प्रचार करायचा नाही. पण तुम्ही ऐकलं का माझं? तुम्हाला सगळं तुमच्या मनासारखं करायचं. हो सत्या, पण माझं जरा ऐकून घेशील? बस बस इथे. सत्या, आपल्याला मम्मी साहेबांना जिंकवायचं हे ठरलंय ना, आणि त्यासाठी तुला मुकादमाची मतं खावी लागणार, बरोबर? पण जर तू स्वतःचा प्रचारच केला नाहीस तर कशी खाणार मुकादमाची मतं? लोकांना जर कळलंच नाही का तू निवडणुकीला उभा आहेस, लोक कशी देणार तुला मतं? सत्या, हे बघ, लोक आज बी उमेदवार नाही पक्ष बघतात. आता मम्मी साहेबांनी मुकादम ही लोकांना माहित असणारच, पण तू अपक्ष उभा आहेस हे सगळ्यांना कळायला तरी पाहिजे ना. जर ते नाही कळलं तर लोक कसं मत देतील? कशी खाणार तू मुकादमाची मतं? वाघमारे, तुमचा मुद्दा बरोबर आहे, पण अहो मम्मी नाराज झाल्या त्याचं काय? हे बघा, काय बी करून आपल्याला तिच्या मनात जो काही संशय आहे ना तो दूर करायला पाहिजे. आता बांध वर घे, बस आता बांध आणि वर तारा बघ रे, नाही तळलेला पापड काय का तेरा. बांध बांध. बलवीर, हा. चांगला बॅनर बनवलायस की. हा बघ. हा, लेस भारी, एकच नंबर. सुटकडो एक काढ काढ. हा तिथं चांगला बांध. नाही, अगं चप्पलीचं चिन्ह नाही. जर इकडे इकडे मी ठीक आहे. चप्पल हा येते येते. समजा नातेवाईकच नाही पाठव. हा पाठवते पाठवते. मम्मी, ए दुसरा बॅनर पण घेऊन या रे. मम्मी हे बघ, जी माणसं तुला मतदान करणार आहेत ना ती तुला आणि पक्षाला बघून मतदान करतीलच, पण बाकीच्यांचं काय? बाकीचे लोक तर मुकादमला मतदान करतील ना, त्यांचीच मतं खायला मी उभा राहिलोय. तू टेन्शन घेऊ नकोस मम्मी, काय बी झालं तर तूच निवडून येणार आहेस. काळजी करू नको तर काय करू सत्या? तुझ्या बोलण्यात आणि मागण्यात एकदम तफावत आहे बघ. आता लोक बघणारच ना की तर माझ्या शेजारी तुझा बॅनर उभा केल्यावर ते म्हणणारच का नाही तर माझ्या विरुद्ध तू व्हायस म्हणून तू मग मला सोडून तुलाच मतदान करतील ती. ए, काय अक्कल आहे का नाही तुम्हाला? बलमा, काय अक्कल आहे का तुला? हे बघा, घराच्या बाहेर किंवा अख्ख्या साताऱ्यात फक्त मम्मीचे पोस्टर लागले पाहिजेत, माझा एक बी पोस्टर नाही लागला पाहिजे, कळलं काय? सत्या, मग तुझा प्रचार कसा होणार? लोकांना कळलं तरी पाहिजे ना का तू पण निवडणुकीला उभा राहिलास ते. वाघमारे, एकदा सांगितलं ना की पोस्टर नाही लावायचा म्हणजे नाही लावायचा. ए, घेऊन जाऊ ते बोर्ड, चला लवकर. बलमा, तुला ना शेवटचं सांगतोय मी, परत माझ्यावर चिडायची वेळ आणू नकोस.
मम्मी ओ मम्मी मम्मी मेकअप झालेला दिसतोय कुठे गेलं पण दिसते चकली मी हा लय भारी दिसतंय बघा जयललिता दिसतंय जयललिता काल तर म्हणली होती का मात्र दीक्षित दिसते मात्र दीक्षित दिसते म्हणून हा मी म्हणलं मात्र दीक्षित म्हणली असेल आज जयललिता दिसतंय ते आपल्या त्या महिला गटाच्या कार्यकर्त्यात ना ते आलेत बाहेर ते पुढचा प्रचार वगैरे सगळं कसं करायचं ते जाणून घ्यायचंय त्यांना चला चला लोक जाऊ बाहेर बरं झालं का नाही मी टाइम साडी नसते ती चला चला चांगलं दिसतंय चला 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 हा नमस्कार नमस्कार या या बसा बसा या माझ्या सख्यानं आपण लय दिवसांनी भेटतोय आज तरी पण मी तुम्हाला विसरली नाही बर का मला समध्यांची नावाशी तोंड पाठ आहेत रेखा शालन मालन नंदान हिंदू नाही मम्मी साहेब तुम्ही चुकताय मी उषा मी कुंदा मी शारदा माझं नाव माधवी माझं नाव मीरा तुम्ही सारला वाटतं नाही म्हणजे विसरले नाही आता कसं आहे मी इलेक्शनला उभी आहे ना तेव्हा घरचं बघायचं बाहेरचं बघायचं माझी सोन ड्युटीवर जाती तो टायमिंग बघायचा त्याच्यामुळे की नाही जरा थोडंसं मिश हे झालेलं आहे बाकी समजा ध्यानात आहे माझ्या निघाले बघा ड्युटीला म्हणजे नाही आले का ही मंजिरी माझी सून पोलिसात काम करते आता म्हणलं ती देशासाठी एवढं करते तर आपण वारडासाठी थोडंफार करू ना म्हणून मी इलेक्शनला उभी राहिले आणि तुम्हाला तर ठेवायचं आहे का माझं चिन्ह आहे चप्पल आता मनात ठेवायची चप्पल त्यांना ठेवायची चप्पल निवडून द्यायची चप्पल कळलं का होय का नाही अहो मम्मी साहेब माहिती आहे आम्हाला सत्तेची बायको कॉन्स्टेबल मंजू हिनंच तात्यासाहेबांचा जीव वाचवला होता ना म्हणून तर तात्यासाहेब तिला लेख मानतात लय गुणाची आहे तुमची सून सत्याला अगदी शोभून दिसते बघा लय गुणाची सून माझी एवढी पोलीस ड्युटी करते की नाही पण कुठल्या कामाला कधी नाही म्हणत नाही म्हणजे रे जा समजती नाश्ता करून ना त्या सपनीच्या हाताला एक वेळ चव नाही पण हिच्या हाताला लय चव आहे बघा जा कर नाश्ता मम्मी साहेब एक महत्वाची मीटिंग आहे नाश्ता करत बसले तर लय उशीर होईल समजा समाजमध्ये ना करतारस का तू ना जा कर नाश्ता आधी समधी काम करते हा भरती मावशी हॅलो अगं मंजू कुठे आहेस निघालीस का घरातून अहो भरती मावशी मी ते जरा अगं मंजू लवकर निघ ग एका तासाभरात महत्वाची मीटिंग होणार आहे निवडणुकीबाबत अगं वरिष्ठ अधिकारी येणार आहेत माहितीये ना तुला भारती मावशी माहिती आहे मला पण नेमकं मी घरातल्या कामात अडकले अगं मंजू घरची कामं काय काही कर आणि आजचा दिवस तरी लवकर ये मोरे साहेब आणि जाधव साहेब दोघेही भडकतील तुझ्यावर भारती मावशी अहो कळते मला पण मी एका तासात नाही पोहोचू शकत हा ठीक आहे काय करतोस तू राहू दे मी करते तू जा तुझ्या कामी तुम्ही का मला जायला सांगताय मी माझ्या मर्जीनं आलोय नाही तर माझं घर माझी मर्जी माझं किचन आहे तुम्हाला काय करायचंय चिडक्या बिंबाचा राग गेला नाही वाटतं अजून होय पण आपण ते नंतर बघूया आता ना मला काम जास्त महत्वाचं वाटतं एक मिनिट
आवरा जरा पटपट पटपट, उशीर होतोय ना तुम्हाला? हा. अगं बघा, सत्या मंजिरा स्वयंपाकात मदत करतोय. तेव्हा नाश्ता घेऊन येतील असते. बसा बसा बसा. आणते ती इथं. सत्य तो कशाला आणला? मी स्वप्नीला पाठवलं असतं की. अगं मम्मी आधीच उशीर झालाय. याची हे बघ. काय सुखी जोडा आहे. ती त्याला निवडणुकीत मदत करते आणि तो तिला स्वयंपाकात मदत करतोय. आमचे नवरे कधी शिकतील काय माहिती. प्रत्येक पोरीला असा नवरा मिळाला पाहिजे. घरातल्या माणसाची काळजी घेतो, तो सर्वांचीच काळजी घेतो. ह्यो असाच उमेदवार पाहिजे आपल्याला. निवडून आला तर किती कामं करल. लिसन केअरफुली. सिनियर ऑफिसर्स आले तर त्यांच्या समोर सगळ्यांनी डिसिप्लिन मध्ये राहायचंय आणि कुणीही जास्त हुशार असल्यासारखं दाखवायचं नाही. हा, ते जे काही सांगतील ते लक्षपूर्वक ऐका. एम आय क्लिअर? येस सर. वाघमारे, वाघमारे, उतरा, आला तुमचा स्टॉप. पोहोचलो बी. हा मग एशिया आहे का? बस आजच्या दिवस ठीक आहे, पण परत अशी फास्ट गाडी चालवायची नाही. अहो वाघमारे, पण तुम्हालाच उशीर झाला होता म्हणून मी. नियम म्हणजे नियम. नाही पण खरंच थँक्यू. तुझ्यामुळे वेळेत तरी पोचली. बर चल येते आता. सर. काय भारती मॅडम? सर ते मंजू. मंजूचं काय? मंजू आज युजुअल. अरे रे. सर तेच म्हणत होते, आज युजुअल मंजू ऑन टाइम येऊन पोहोचेलच. आले सर मंजू. साहेब आले. सर सर प्लीज वेलकम. वेलकम सर. मी सगळ्यांची ओळख करून देतो. बर. हे इन्स्पेक्टर रणविजय मौर्य. हॅलो सर. हे हवालदार रवींद्र खुसपुटे, सिनियर आहेत. ते ओंकार माने. या भारती पवार मॅडम. ते रोहित निकम. या प्रिया चव्हाण मॅडम, कॉन्स्टेबल. आणि या कॉन्स्टेबल मंजिरी वाघमारे. सर पण माहीत आहे की आज आपण का जमलो आहे? आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये आता लवकरच स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागणार आहे. येस सर. आणि या निवडणुकांमध्ये सगळे पक्ष कुठल्या स्तराला जातील हे काही सांगता नाही येत. मग यात पैशाचं वाटप असेल, मतदारांना धमकावणं असेल आणि बरंच काही. पण या सगळ्या गोष्टी हे आपल्याला काही होऊ द्यायचं नाही. सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची की छोट्या छोट्या गोष्टी, प्रत्येक गोष्टीचं रिपोर्टिंग तुमच्या सिनियरला करायचं आहे. येस सर. तुम्ही कॉन्स्टेबल मंजिरी वाघमारे सुर्वे. हो सर. तुमच्या घरात तर 2 उमेदवार आहेत. एक तुमची सासूबाई आणि दुसरे तुमचे पतिदेव. काय बरोबर आहे ना? येस सर. तुमच्याकडे विशेष लक्ष द्यावं लागणार आहे. त्या दोघांकडून काही चुकीचं घडलं आणि आचारसंहितेचं उल्लंघन झालं तर तुम्हाला जबाबदार धरण्यात येईल. येस सर. जाधव. येस सर. यांना या निवडणुकीच्या ड्युटीपासून जरा बाजूलाच ठेवलेलं बरं. सर ऍक्च्युली त्याची काय आवश्यक? माफ करा पण खरंच त्याची गरज नाही. सर माझ्यासाठी माझी ड्युटी सगळ्यात आधी आहे. आणि मी तुम्हाला शब्द देते, जर माझी सासू किंवा माझा नवरा
दोघांपैकी कुणाच्याकडूनही काही चुकीचं झालं तर मी स्वतः त्यांच्या हातात बेटा ठेवू. ठीक आहे, ओके. ए बांधवकर, मम्मीचा बॅनर लावा रे. चुकून तुमचा दादा का पिता कोण आहे ना त्याचा बॅनर लावशिला. दादा इथं आल्यानंतर दंगा घालेल बघ. ओनली मम्मी साहेब विशेष तपला, कळलं का? होय रे, बलमा जसं सांगतोय ना तसंच करा. मम्मी साहेबांचंच पोस्टर लावा. हो सत्य दादा. आणि भावांनो, अरे काल मी तुमच्यावर चिडलो त्यासाठी सॉरी बरं का. उगाच चिडलो बघा मी. अरे सत्य दादा, सॉरी बोलून तू काय आम्हाला लाजवतोस का? अरे चिडाचा अधिकार आहे तुझा आमच्यावर. अरे आम्ही ते तुला समजतंय रे, पण एका माणसाला असलं काही समजतच नाही. काय बळवंत शेठ अजून रुसलाय? बोलणार नाही का भावाशी? बळवंत शेठ कामात असलं की बोलत नाही कुणाशी, एवढं लक्षात ठेवा. आम्ही परत परत सांगायला हवं. आणि बाबा आम्ही कोणाला कशाला बोलायचं बाबा? काय झालं माहितीये का, जरा काय बोललं की राग येते माणसं, त्यामुळे बोलायचं नाही ठरवलं कुणाचं. आपलं आपण शांत राहायचं का नाही? बोलणार नाहीस माझ्याशी? तोंड बघू, तुझ्या तोंडाला बोलणार नाहीस बघू की मला. अरे बोल मग, अरे रुसल्यावर तुझं तुबड एकदम बळाबी होते गे. बोलणार नाहीस? काय ग म्हणजे? अगं तुला तरी यायला उशीर होणार होता, पण लवकर कशी काय आलीस अशी अचानक? अहो खरंच उशीर होणार होता, पण सत्यानं मदत केली म्हणून सगळी कामं कशी पटापट आवरली. अच्छा, सत्या आला तर मदतीला. मग वेळ उरला असेल ना थोडा, त्यात काय केलं? भारती मावशी, बरं ते सगळं जाऊ दे. आपल्या वरिष्ठांना तू जो शब्द दिलायस तो तुला पाळायला जमणार आहे का? भारती मावशी, खरं तर सत्यासोबत आहे ना, त्यामुळे कुठलीच गोष्ट कठीण नाही वाटत. आणि जर सत्यात चुकला तर? मंजू, ह्या निवडणुकांमुळे ना तुझी आता खरी परीक्षा आहे. तुला स्वतःला ना 2 जागी सिद्ध करावं लागणार आहे. पहिलं सून म्हणून आणि दुसरं पोलीस म्हणून. तुला दोन्ही जागी स्वतःला सिद्ध करून दाखवावंच लागेल. मंजू, तिकडे परेड शाळेमध्ये मुकादमाचे प्रचार सभा चालू आहे. बंदोबस्ताला जायचंय. एक काम करा, 2-3 हवालदार घेऊन जा आणि काही इमर्जन्सी आली तर मला फोन करा. हे घ्या आणि अलर्ट राहून काम करा. जाऊया. माने चला. आज अख्खा सातारा बघतोय ही घराणेशाही या निवडणुकीत काय चालली आहे ती. अरे त्या माया सुर्वेच्या घरात 2-2 उमेदवार. ती माया सुर्वे ती जनता पक्षाकडून उभी आहे आणि तिचा तो लेख तो अपक्ष उभा आहे. आता गंमत बघा, म्हणजे न पोरगा आईसाठी आपला अर्ज मागे घेत, ना आई पोरग्यासाठी आपला अर्ज मागे घेते. याच्या मागचं डोकं काय आहे ते मी तुम्हाला सांगतो. म्हणजे निवडणुकीत कोणी बी जिंकला तरी पैसा आपल्याच घरात येईल हा अंदाज बांधून मायले खूप आहेत. लक्षात आलं का?